कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत करत ही यात्रा प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। तसंच गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। दक्कनचा राजा ज्योतिबाची उद्या 30 जुलै रोजी षष्ठीची यात्रा आहे आणि षष्ठीच्या यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मी सर्वप्रथम देवस्थान समितीच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो। यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक मार्गामध्ये काही बदल पोलीस विभागाने केलेला आहे। त्यासोबतच रस्त्यावरती आपण नो पार्किंग झोन आपण जाहीर केलेला आहे। तर या सूचनांची सुद्धा सर्व भाविकांनी यात्रेला येण्यापूर्वी नोंद घ्यावी। त्यासोबतच यावर्षी षष्ठीची यात्रा पूर्णपणे प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ यात्रा अशी यात्रा आपण साजरी करण्याचा संकल्प प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने आणि देवस्थान समितीने केलेला आहे। तर माझ्या सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की या यात्रेमध्ये प्लास्टिकचा वापर आपण टाळावा। आपण येताना कापडी पिशव्या घेऊन यावेत आणि आपल्यामुळे कचरा ज्योतिबाच्या डोंगरावरती होणार नाही यासाठी आपण आपल्या परीने सहकार्य करावं। दरवर्षी यात्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता करत असताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आणि जो आपण कचरा टाळू शकतो तो निदर्शनास येतो। तर यावर्षी सर्व भाविकांनी सहकार्य करून प्लास्टिक मुक्त यात्रा करण्यासाठी आणि स्वच्छ ज्योतिबा डोंगर ठेवण्यासाठी आपल्या परीने सहकार्य करावे। धन्यवाद।